आता पुढची बातमी आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नांदेडमध्ये आहेत। काल संध्याकाळी ते नांदेडमध्ये दाखल झाले। विश्रामगृहातून बाहेर निघताना राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती आणि या घटनेनंतर आज राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। राज ठाकरे काही वेळात गुरुद्वारात जाऊन दर्शन घेणार आहेत, त्यानंतर मनसे जिल्हा कार्यालयाला भेट देणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून नांदेड दौऱ्यावर आहेत। काल संध्याकाळी त्यांचं नांदेडमध्ये आगमन झालं, त्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागतही झालं। मात्र नंतर रेस्ट हाऊसमधून बाहेर पडताना काही मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा देखील देण्यात आल्या। त्यानंतर पोलीस यंत्रणा मात्र सतर्क झालेली आहे। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेलच्या बाहेर आपण पाहू शकतो की कडेकोट असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी हजर आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पुरेपूर दक्षता घेतली जात आहे। आता राज ठाकरेंचा दिवसभर आज नांदेडमध्येच कार्यक्रम आहे। 8:30च्या दरम्यान ते गुरुद्वारामध्ये भेट देणार आहेत, त्यानंतर मनसेच्या जिल्हा कार्यालयाला ते भेट देतील, त्यानंतर एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांसोबत त्यांची बैठक आहे, त्यानंतर पुन्हा याच हॉटेलमध्ये दिवसभर ते नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या भेटीगाठी घेतील आणि पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील ते नीती ठरवणार आहेत। त्यानंतर ते हिंगोलीकडे रवाना होणार आहेत। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।